हे गाईज, मी हिमांशू तुमचं स्वागत करतोय माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आता दिवसाची सुरुवात झाली आहे आपली. फ्रेश वगैरे झालं, अंघोळ वगैरे केलेली आहे, चहा नाश्ता झालेला आहे आणि आता रेडी आहे मी बाहेर जाण्यासाठी. सो आता पराग आले महाडमध्ये. सो त्याचा फोन आला की आपण बाहेर निघू. बघू कुठं जायचं, काय जायचं माहित नाही, पण बाहेर पडल्यावर ठरवू. सो चला, आता तर रेडी आहे मी. सो गाईज, आता आवरून वगैरे बाहेर पडलोय मी आणि ते बघू शकता. सो आता बघू कुठं जायचंय माहित नाही. आकाश सोबत चाललोय. परत अजून काय फोन नाही आला. बघू जिकडं जायचंय तिकडे जाऊ. आज निवांत, उद्या 26 जानेवारी, आज 25 ऑगस्ट, तरी 25 बोलतोय, आज 25 तारीख. सो गाईज, आता जस्ट निघालोय आम्ही. आकाश आहे माझ्यासोबत. हो, तर घरी कंटाळा आला. सो मग आकाश आणि मी बाहेर पडलोय आत्ताच जस्ट. कुठं जायचंय अजून काय फिक्स नाही, पण जायचंय. सो गाईज, आता गाडी पण चेंज झाली, माणूस पण चेंज झाला. आता पराग आलाय, पराग भेटलाय मला आणि आता आम्ही चाललोय गाडी जिथं जाईल तिथं. बघू आता कुठं जाते गाडी. त्या गाडीच्या मागं आपण जायचा. फिक्स नाही कुठं जायचंय, पडलोय तर बाहेर. आता हायवेला आहे आम्ही दोघं पण. बघू. आणि गाईज, आम्ही फिरत फिरत दोघं बिरवाडीमध्ये पोचलो. काय नाही, असंच फिरत फिरत हायवेनी पुढं चालत 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 नाही, गाडी चालवत चालवत आम्ही डायरेक्ट बिरवाडीत पोचलो. आणि आता इथनं परत टर्न मारून ढालकटीवरनं महाडात जाणार, असंच टाइमपास. सो गाईज, आता आम्ही आलोय उसाचा रस पियायला. हे सरकारी हॉस्पिटलच्या इथं गाडी लागते. तो आता रस वगैरे पिऊन मग आम्ही आता जाणार घरी. इकडं पराग पाटे. सो गाईज, आता आलो घरी. बिल्डिंग खालीच आहे आणि चला मस्त एक राऊंड मारून आलो. काय काम नाही धंदा. फिरत 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 बिरवाडीमधनं असं बिरवाडी फिरत ढालकाटीवरनं डायरेक्ट माडमध्ये. आणि आता पेट्रोल संपला गाडीचा आमच्या. पेट्रोल वगैरे टाकून मग आता घरी आलो. आणि काहीच टॉम बघा आमचा असा निवांत झोपलाय. काय डोक्याला टेन्शन नाही, काय नाही. एक हात मानेखाली असा झोपलाय बघा. सो गाईज, आता मी चाललोय बाहेर, जरा काम आहे एक ठिकाणी. सो चला. सो गाईज, आता आम्ही चाललोय चोंड्यात आणि वकील साहेब आहेत आमच्या सोबत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की, काय म्हणणं आहे तुमचं? विकायचो आपण, असं मोबाईल पकडून चल ना माझ्यासमोर. सो गाईज, आता आम्ही ना तिथं चांबरकिंडच्या कॉर्नरला एक गाडी लागले जी काहीतरी विकायला. तिथं माईक ठेवलाय बाजूला. माईक नाही, काय असतो तो, कर्णा असतो तो ठेवलाय. आणि आता नेहल तो कर्णा चोरणार आहे आणि तो चोरून आम्ही इथनं पळणार आहे. सो चलो बघू आपण आता नेहल कसं चोरी करतोय. वकील स्वतः चोरी करतोय बघा आता. आणि गाईज, हा बघा, हा जो इथं आहे ना, हा बघा, हा आता चोरणार आहे. चांबरकिंड मध्ये टाकतो म्हणजे गाडी. आणि गाईज, आम्ही तो कर्णा जो होता ना तो उचलणार होतो. तो आमचा प्लॅन फिसकटला, कारण की आम्ही तिथं गेलो तो उचलायला, तर तेवढ्यात त्यांचा तो मालक आला. आम्ही ऍक्च्युली तो चोरणार नव्हतो. आम्ही तो घेऊन एक राऊंड असा मारणार होतो आणि परत आणून तिथंच त्यांनाच देणार होतो, कारण की त्यांनी मध्येच रस्त्यातच ठेवला होता. आणि आमचा जाता जाता असाच प्लॅन झाला की आपण घेऊ हा, एक राऊंड मारू आणि परत आणून तिथंच ठेवू. पण तो आम्ही गेलो आणि त्या मालक तिथं आला आणि तो घेऊन गेला तो. त्यामुळे आमचा प्लॅन सगळा फिसकटला. सो गाईज, आता घरी आलोय जेवायला. मग जेवून परत आपण बाहेर पडू. परत वगैरे येणार आहे. सो चला, आता जेवतो बिवतो आणि मग बाहेर पडतो. सो गाईज, आता बिल्डिंग खाली आहे माझ्या. राऊंड मारतोय, जेवलोय तर. आणि शुभम पण येतोय. सो त्याचीच वाट बघतोय. शुभम कधी येतोय माहीत नाही. मला फोन तर आला होता की आलोय बिल्डिंग खाली येऊन बघतोय तर तो नाही आहे. तर आता येईल तो थोड्या वेळात. मग आपण जाऊ मार्केटमध्ये. माऊ पण येणार आहे, तिला पण भेटायचं आहे, पल्लूला पण भेटायचं आहे, कारण की माऊ उद्या सकाळी जाणार आहे पुण्याला.
सो त्यांना भेटू आणि मग येऊ घरी. सो बघू आता शुभम कधी येतोय. सो गाईज फायनली शुभम आलाय आणि हा बघा. सो आता जाऊ आम्ही मार्केटमध्ये. गाईज आता फायनली घरी पोचलोय, फ्रेश वगैरे झालो आणि आता निवांत झोपतो. कारण की उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि 26 जानेवारी आहे. सो आपल्याला उद्या शाळेत जायचं आहे. कारण की आपण पहिले शाळेत जायचो, झेंडावंदन वगैरे करायचो. सो उद्या पण शाळेत जायचं आपल्याला सकाळी लवकर 9 वाजता वगैरे काहीतरी झेंडावंदन आहे. सो आपण लवकर उठू आणि जाऊ झेंडावंदनला. सगळ्यांना भेटलो कारण की उद्या माऊ लवकर जाणार आहे पुण्याला. भेटून वगैरे आलो. सो आता वेळ आली तुमच्या सर्वांची रजा घ्यायची. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक यू.